जय जय रघुवीर समर्थ. दशक 15वे. समास 9वा. पिंडोत्पत्ती निरूपण नाम. श्रीराम. चौखाणींचे प्राणी असती, अवघे उदकेची वाढती. ऐसे होती आणि जाती, असंख्यात श्रीराम. तत्वांचे शरीर झाले, अंतरात्म्या सगट वळले. त्यांचे मूळ जो शोधिले, तो उदक रूप श्रीराम. शरत्काळींची शरीरे, पीळ पीळो झिरपती नीरे. उभय रेते एकत्रे, मिसळती रक्ती श्रीराम. अन्नरस देहरस, रक्तरेते बांधे मूस. रसद्वये सावकास, वाढो लागे श्रीराम. वाढता वाढता वाढले, कोमळाचे कठीण झाले. पुढे उदक पैसावले, नाना अवेवी श्रीराम. संपूर्ण होता बाहेरी पडे, भूमीस पडता मग ते रडे. अवघ्याचे अवघेच घडे, ऐसे आहे श्रीराम. ह्या ज्या 4 खाणी आहेत, त्या जन्म घेणारे प्राणी असंख्य आहेत. ते सारे पाण्यामुळे वाढतात. हे सर्व प्राणी जन्माला येतात आणि शेवटी मृत्यू पावतात. पंचमहाभूते आणि त्रिगुणांच्या मिश्रणातून अंतरात्म्यासह शरीर जन्माला येते, हे लक्षात घ्या. त्याचे मूळ शोधले तर लक्षात येते की ते शेवटी पाणीच आहे. शरद ऋतूमध्ये हिरव्यागार वनस्पती सर्वत्र वाढलेल्या असतात. त्या वनस्पतींची पाने हळुवारपणे नीट पिळली तर त्यातून पाणी झिरपायला लागते. त्याप्रमाणे ह्या शरद ऋतूत स्त्री पुरुषांची वीर्ये पाण्याप्रमाणे पातळ झालेली असतात. ती स्त्रीदेहातल्या रक्तात मिसळतात. त्या रक्तरेताच्या मिश्रणातून अन्नरस प्रथम तयार होतो. त्या अन्नरसातून देहरस निर्माण होतो. त्या मुशीतून पिंड हळूहळू वाढायला लागतो. वाढता वाढता आईच्या उदरातून बाहेर पडण्याची पिंडाची वेळ होते. कोमल कठीण झालेले असते. पाण्यामुळे त्या पिंडाला अवयव फुटू लागतात. देह पूर्ण वाढला की तो उदरातून बाहेर पडतो. मग तो भूमीवर धपकन पडतो आणि रडू लागतो. सर्वांच्याच बाबतीत हेच आणि असेच घडते. कुडी वाढे कुबुद्धी वाढे, मुळापासून अवघेच घडे. अवघेंची मोडे आणि वाढे, देख देखता श्रीराम. पुढे अवघियांचे शरीर, दिवसेंदिवस झाले थोर. सुचो लागला विचार, काही काही श्रीराम. फळामध्ये बीज आले, तेणे न्याये तेथे झाले. ऐकता देखता उमजले, सकळ काही श्रीराम. बीजे उदके अंकुरती, उदक नसता उडोन जाती. एक ठाई उदक माती, होता बरे श्रीराम. दोहोंमध्ये असता बीज, भिजोन अंकुर सहज. वाढता वाढता पुढे रीझ, उदंड आहे श्रीराम. जसा जसा देह वाढू लागतो तशी कुबुद्धी वाढू लागते. जन्मक्षणापासूनच हे घडू लागते. देह वाढत वाढत जातो आणि एके दिवशी तो मोडून पडतो. सर्वांची शरीरे वाढत जातात. विचारचक्रे त्या वाढणाऱ्या देहाबरोबर सुरू होतात. फळामध्ये बीज असावे त्या न्यायाप्रमाणे माणसाच्या मनात विचार उमलतात. पाहून आणि ऐकून सगळे काही आपोआप समजू लागते. पाण्याचा संपर्क वाढला की बीजाला अंकुर फुटतात. पाणी मिळाले नाही तर पेरलेल्या बिया सुकून जातात. पाणी आणि माती यांचा सहयोग लाभला की बीजाला अंकुर निश्चित फुटतो. आपोआप वाढत जातो. पुढे त्या वाढण्याचा आनंद खूप मोठा असतो. इकडे मुळ्या धावा घेती, तिकडे अग्रे हेलावती. मुळे अग्रे द्विधा होती, बीजापासून श्रीराम. मुळ्या चालिल्या पाताळी, अग्रे धावती अंतराळी. नाना पत्री पुष्पी फळी, लिगडली झाडे श्रीराम. फळावडील सुमने, सुमनावडील पाने. पानावडील अनुसंधाने, काष्ठे अवघी श्रीराम. काष्ठावडील मुळ्या बारीक, मुळ्यावडील ते उदक. उदक आळोन कौतुक, भूमंडळाचे श्रीराम. याची ऐसी आहे प्रचिती, तेव्हा सकळावडील जगती.
जगतीवरील मूर्ती आपो नारायणाची श्रीराम. तया वडील अग्निदेव, अग्नी वडील वायोदेव, वायोदेवा वडील स्वभाव अंतरात्म्याचा श्रीराम. सकळा वडील अंतरात्मा, त्यासी नेणे तो दुरात्मा. दुरात्मा म्हणजे दूरी आत्मा, अंतरला तया श्रीराम. मुळ्या जमिनीत पसरत जातात आणि झाडाचे शेंडे वर आकाशाकडे झेपावू लागतात. बीजापासून अंकुर फुटल्यापासून झाडाच्या मुळ्या आणि शेंडे दोन्ही बाजूंनी वाढू लागतात. मुळ्या पाताळाच्या दिशेने झेपावू लागतात तर शेंडे आकाशाच्या दिशेने वर वर जातात. नाना प्रकारची पाने, फुले, फळे झाडावर लगडून येतात. फळाहून वडील हे फूल असते तर फुलाहून वडील पाने असतात. पानांहून वडील फांद्या म्हणजे लाकडे असतात. लाकडापेक्षा जमिनीत फोफावलेल्या मुळ्या वडील आहेत आणि मुळ्याहून पाणी वडील आहे. हे जे पाणी आहे ते नेहमी घट्ट होते आणि पृथ्वीमध्ये गाडून घेतलेल्या बीजाचा वृक्ष हा जमिनीवरचा विस्तार होतो. त्याप्रमाणे केवळ पाण्यामुळे पृथ्वीवरील सर्वच प्रकारच्या पिंडांचे दृश्य कौतुक पाहायला मिळते. पिंडाची उत्पत्ती कशी होते याची प्रचिती आपण पाहिली, म्हणजे पृथ्वी ही सर्वांमध्ये वडील आहे हे लक्षात आले. परंतु या पृथ्वीहून आप म्हणजे पाणी श्रेष्ठ आहे, ते वडील आहे. त्या आपो नारायणाला वडील अग्नी आहे, अग्नीला वडील वायू आहे आणि वायूला वडील अंतरात्मा आहे. हा एकूणच अनुक्रम पाहिल्यावर लक्षात येते की अंतरात्मा हा सर्वात वडील आहे. त्याला जो ओळखत नाही तो दुरात्मा, म्हणजेच जो आत्म्यापासून दूर होतो किंवा आत्म्याला जो अंतरतो तो दुरात्मा, एवढे लक्षात घ्या म्हणजे झाले. जवळी असो न चुकले, प्रत्ययास नाही सोकले, उगेची आले आणि गेले, देवाच करिता श्रीराम. म्हणोनी सकळा वडील देव, त्यासी होता अनन्य भाव. मग हे प्रकृतीचा स्वभाव, पालटो लागे श्रीराम. करी आपुला व्यासंग, कदापि नव्हे ध्यानभंग. बोलणे चालणे वेग, पडोच नेदी श्रीराम. वास्तविक हा अंतरात्मा आपल्या देहातच नांदत असतो, परंतु तो आपल्या इतका निकट असूनसुद्धा बहुतेक लोक त्याला विसरतात. देहाच्या साक्षीने जगण्याची त्यांना एवढी जबरदस्त सवय लागलेली असते की आत्मा नावाची एक अत्यंत मौल्यवान दुर्मिळ चीज भगवंत स्वरूपात आपल्या देहात नांदते आहे हे ते पार विसरून जातात. आत्म्याच्या साक्षीने प्रत्यक्ष त्या अनुभवाने जगण्याची गोडी त्यांना शेवटपर्यंत कधी लागतच नाही. देवाने जन्माला घातले म्हणून या दृश्य विश्वात येतात आणि ज्या भगवंताने मनुष्य देह दिला त्याला पार विसरून एक दिवस हा देह मागे सोडून पुन्हा पंचत्वात विलीन होतात. मिळालेल्या मनुष्य देहाचे सार्थक करायचे हे त्यांना शेवटपर्यंत कळतच नाही. म्हणून श्रोते हो, तुम्हाला कळकळीने सांगतो की सर्वांहून वडील असणारा हा देहातला अंतरात्मा जो आहे त्याला प्रथम ओळखण्याचा प्रयत्न करा. त्या देवाशी अनन्य भावाने एकरूप व्हा. मग प्रकृतीचा म्हणजे मानवी स्वभाव आपोआप बदलू लागतो. आपल्यात आमूलाग्र बदल होतो. एक लक्षात घ्या की अंतरात्म्याशी एकरूप झालेला पुरुष आपल्या नित्याचा व्यवहार, आपला छंद, आपला व्यासंग नीट करायला लागतोच, परंतु भगवंताशी जे अनुसंधान जुळवलेले असते त्या तिळमात्र खंड कधी पडत नाही. त्याच्या बोलण्या चालण्यात भगवंताच्या साक्षीने त्याच्या प्रेमात राहून आपण जगत आहोत याची साक्ष मग प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. जे वडिली निर्माण केले ते पाहिजे पाहिले, काय काय वडिली केले किती पहावे श्रीराम. तो वडील जेथे चेतला तोची भाग्य पुरुष झाला, अल्पचेतने तयाला अल्पभाग्य श्रीराम. तया नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी, मग ते लक्ष्मी तयापासूनी जाईल कोठे श्रीराम.
खरे सांगायचे तर आपल्या वाडवडिलांनी जे जे काही निर्माण केलेले आहे ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे. ते आपण पाहतोच असे नाही, तर सर्वांचा वडील हा अंतरात्मा म्हणजे देव, त्यांनी हे जे प्रचंड विश्व निर्माण केले आहे ते एवढे भव्य आहे की काय पाहावे आणि किती पाहावे असे होऊन जाते. असा हा वडील अंतरात्मा ज्याच्या अंतःकरणात जागा झाला तो भाग्यपुरुष, आणि ज्याच्या अंतःकरणात हा अंतरात्मा जागा होत नाही तो पुरुष दुर्भागी, म्हणजे त्याचे भाग्यच कमी. म्हणून या भगवंताच्या नामस्मरणात अखंड राहावे. मग लक्ष्मी त्या भगवंतापासून म्हणजेच अंतरात्म्यापासून दूर जाईल कोठे, सांगा ना. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी कोणी तरी काया श्रीराम. उपासना शोधून पाहिली तो ते विश्व पाळिती झाली, न कळे लीळा परीक्षिली न वचे कोणा श्रीराम. देवाची लीळा देवे विण आणिक दुसरा पाहे कोण, पाहणे तितुके आपण देवची असे श्रीराम. उपासना सकळा ठाई आत्मा राम कोठे नाही, या कारणे ठाई ठाई रामे आटोपिले श्रीराम. ऐसी माझी उपासना आणिता नये अनुमाना, नेऊन घाली निरंजना पहिलीकडे श्रीराम. हा जो विश्वव्यापी नारायण आहे, निर्गुण निराकार भगवंत आहे, त्याची नित्य पूजा करावी. त्यासाठी आपल्या आयुष्यात निदान एकातरी पंचमहाभूतांनी व्यापलेल्या अत्यंत पवित्र म्हणजेच आत्म्याच्या साक्षीने जगणाऱ्या अखंड नामस्मरणात दंग असलेल्या देहाची नित्य पूजा करावी. त्याला संतुष्ट करावे, म्हणजे सर्वच भूतांना संतुष्ट केल्यासारखे होईल. खरी उपासना कोणती हे जर आपल्याला नेमकेपणाने कळले तर ह्या विश्वव्यापक नारायणाशी अनुसंधान जुळून येईल. उपासनाच मग विश्वव्यापक होईल. प्रत्येकाच्या अंतःकरणात हा अंतरात्मा नांदतो आहे. ह्याचा साक्षात्कार झाला की सर्वांबरोबर प्रेमाचे संबंध निर्माण होतील. आपले मन आपोआपच विश्वव्यापक होईल. भगवंताची लीला जी आहे त्याची परीक्षा घेणारे आपण कोण? ती तर कोणालाच करता येणार नाही. देवाची लीला अपूर्व आहे याचा अनुभव देहाशिवाय कोणाला घेता येणार आहे? ती पाहणार कोण? कारण त्याच्याशिवाय ती दुसऱ्या कुठल्याही मर्त्य माणसाला कधी पाहता येणारच नाही. ती जर सिद्ध पाहू शकला तर त्याची साधना सिद्धीच गेली असे समजावे. उपासना फळाला आली असे समजावे. थोडक्यात काय तर उपासनासुद्धा विश्वव्यापी हवी. मग लक्षात येईल की देव सर्वत्र ठासून भरलेला आहे. तो तर सर्वत्र पसरलेला आहे. समर्थ श्रोत्यांना सांगू लागले की श्रोते हो, माझी उपासना ही अशी आहे. तिचे मोजमाप करता येणार नाही की तर्काने ती समजणार नाही. तशी उपासना ब्रह्मांडापलीकडल्या निर्मळ ब्रह्मापर्यंत आपल्याला निश्चितपणे नेऊन सोडते. देवा करिता कर्मे चालती, देवा करिता उपासक होती, देवा करिता ज्ञानी असती, किती एक श्रीराम. नाना शास्त्रे नाना मते, देवची बोलीला समजते, नेमका नेमक वेस्ता वेस्ते, कर्मानुसार श्रीराम. देवास अवघे लागे करावे, त्यात घेऊये तितुके घ्यावे, अधिकारा सारिखे चालावे, म्हणजे बरे श्रीराम. आवाहन विसर्जन ऐंसेची बोलिले विधान, पूर्वपक्ष झाला येथून सिद्धांत पुढे श्रीराम. वेदांत सिद्धांत धादांत प्रचित प्रमाण नेमस्त, पंचीकरण सांडून हित वाक्यार्थ पहावा श्रीराम. ह्या भगवंताच्या निर्गुण निराकार अस्तित्वामुळे तर संपूर्ण विश्व कार्यरत आहे. त्याची कृपा झाली की माणूस त्याचा खरा उपासक होतो. त्याच्या प्रेमासाठी तो कर्मे करू लागतो. देवाच्या कृपेने ते ज्ञानी होतात. नाना प्रकारची शास्त्रे, नाना प्रकारची मते हे सारे देवानेच मर्त्य माणसांना कुणाच्या तरी पवित्र मुखातून सांगितले. नियमित आणि अनियमित वागणे, व्यवस्थित अथवा अव्यवस्थित जगणे हे प्रत्येकाच्या जन्मप्रकृतीवर अवलंबून असते. त्याच्या पूर्व प्रारब्धावर
ते अवलंबून असते. त्याच्या प्रेरणेने हे सारे घडते. जेवढे झेपेल तेवढे घ्यावे. आपली ताकद लक्षात घेऊन सर्व काही करावे म्हणजे बरे पडते. खरे सांगायचे तर आवाहन आणि विसर्जनाचा खेळ म्हणजे उत्पत्ती आणि स्थितीचा तसे संहाराचा भगवंताचा खेळ नीट समजून घेणे हीच त्याची उपासना. पूजा हा झाला भक्तांचा द्वैतातला पूर्वपक्ष. आणि उलट पक्ष काय तर वेदांत, सिद्धांत, धादांत या 3 प्रचितीमध्ये आत्मप्रचिती मुख्य आहे. पंचमहाभूतांचा हा आवाढव्य पसारा बाजूला ठेवून फक्त महावाक्यांचा अर्थ जाणून घ्यावा, त्यातच हित आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपण नाम समास 9वा. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम.